निसर्गात अनेक औषधी वनस्पतींसोबतच काही अतिशय विषारी आणि त्रासदायक वनस्पतीही अस्तित्वात आहेत. चुकूनही या वनस्पतींचे सेवन केल्यास किंवा स्पर्श झाल्यास आरोग्याची मोठी हानी होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या परिसरात आढळणाऱ्या काही प्रमुख त्रासदायक वनस्पतींची माहिती. कण्हेर ही खूप सामान्यपणे बागांमध्ये आणि घराबाहेर आढळणारी वनस्पती आहे, जिला सुंदर पांढरी, लाल किंवा पिवळी फुले येतात. या झाडाचा प्रत्येक भाग अतिशय विषारी असतो. पानांच्या किंवा फुलांच्या रसाचा स्पर्श झाल्यास त्वचेवर खाज सुटू शकते. जर चुकून हे सेवन केले तर उलट्या, चक्कर येणे आणि हृदयाच्या कार्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. धोत्रा ग्रामीण भागात रानटी वनस्पती म्हणून धोत्रा सहज आढळतो. याला पांढरी किंवा जांभळी मोठी फुले आणि काटेरी फळे येतात. या वनस्पतीमध्ये विषारी द्रव्ये असतात, जी मज्जासंस्थेवर परिणाम करतात. याचे सेवन केल्यास भ्रम होणे, अस्वस्थता जाणवणे आणि हृदयगतीमध्ये अनियंत्रित बदल होणे यासारखे गंभीर वैद्यकीय परिणाम होतात. एरंडाच्या बियांचा उपयोग औद्योगिक प्रक्रियेत केला जातो. मात्र बियांच्या नैसर्गिक स्वरूपात तीव्र विष असते. या बियांच्या सेवनाने पचनसंस्थेवर अत्यंत गंभीर परिणाम होतात, ज्यामुळे शरीरातील अंतर्गत अवयवांचे नुकसान होऊ शकते. गुंजा या वनस्पतीला लाल आणि काळ्या रंगाच्या अतिशय आकर्षक लहान बिया येतात, ज्यांचा वापर अनेकदा शोभेच्या वस्तूंमध्ये केला जातो. या बियांच्या आत अत्यंत घातक घटक असतात. बियांचे बाह्य कवच फुटल्यास किंवा त्या गिळल्या गेल्यास त्यातून निघणारे विष शरीरासाठी जीवघेणे ठरू शकते. विंचूकाठा किंवा वाघनखी ही जंगलात किंवा शेताच्या बांधावर उगवणारी रानटी वनस्पती आहे. याच्या पानांवर आणि फांद्यांवर बारीक काटेरी केस असतात. चुकूनही शरीराला स्पर्श झाल्यास तीव्र आग होते आणि त्वचेवर खाज सुटून रॅशेस येतात. धन्यवाद.